speak it. We will hear and speak it. Read and write it too. Read and write it too. वी लर्न इंग्लिश फॉर क्लास 4. आम्ही इंग्रजी शिकतो इयत्ता 4साठी. निर्मिती सेंटर फॉर लर्निंग रिसोर्सेस पुणे. प्रस्तुती शिक्षण विभाग, जिल्हा परिषद अहमदनगर. लेसन 15. मित्रमैत्रिणींनो, ह्या कार्यक्रमाचं एक खास वैशिष्ट्य आहे. ह्या कार्यक्रमात तुम्हाला फक्त ऐकायचंच नाही आहे. बघा हां, तयारीत राहा, कारण कार्यक्रम ऐकता ऐकता तुम्हाला सुद्धा इंग्रजीत बोलायचं आहे. तुमची रेडिओ टीचर सुनीता मावशी तुम्हाला जसं सांगेल त्याप्रमाणे तुम्ही करायचं आहे आणि इंग्रजीत बोलायचे सुद्धा. म्हणूनच सांगतो, कार्यक्रमात जे काही शिकवलं जाईल ते नीट ऐका बरं का. मी तुमची सुनीता मावशी. आज शाळेत आम्ही एक खेळ खेळणार आहोत. ऐका हं. चला चला, सुनीताताई तुम्हाला एक इंग्रजीचा खेळ शिकवणार आहेत. चला पटपट बसा, सिट डाऊन. बघा हं, आपण एक खेळ खेळणार आहोत. चंद्रा, संतोष, सलीम आणि रंजना, तुम्ही तुमच्या दप्तरातल्या काही वस्तू या पिशवीत टाका. काय पडलं? इज दिस चंद्रास पेन? Yes, this is her pen. आता तुम्ही सर्व मुलांनी असं करायचं, 2 गट करायचे. डावीकडे हा हिरवा गट. हिरवा म्हणजे ग्रीन. मग ह्या गटाचं नाव ग्रीन टीम. Green team. आणि हा उजवीकडचा लाल गट, रेड टीम. Red team. आता बघा हं, ही पिशवी घ्यायची एकेका गटानं. आळीपाळीनी एकेका मुलानं किंवा मुलीनी पिशवीत हात घालायचा आणि जी वस्तू हाताला लागेल ती बाहेर काढायची. समजा पुस्तक बाहेर काढलं तर म्हणायचं पुस्तक, बुक. मग मी विचारीन, हुज बुक इज दिस? ते जर सलीमचं पुस्तक असलं तर ते मूल म्हणेल धिस इज सलीम्स बुक. जर तो बरोबर म्हणाला तर त्याच्या गटाला 1 पॉइंट. कळलं सर्वांना? Yes. कळलं. हां, चला करा सुरू. आधी रेड टीम. पिशवी घ्या आणि गटातल्या पहिल्या मुलांनी त्यातून वस्तू काढायची. फुटपट्टी, ruler. हुज रुलर इज दिस? This is Chandra's ruler. गुड. रेड टीमला 1 पॉइंट. एक पॉइंट मिळाला. बरं, पुढे आता ग्रीन टीमला पिशवी द्या. वही, notebook. हुज नोटबुक इज दिस? This is Salim's notebook. राईट. ग्रीन टीमलाही 1 पॉइंट. Yes, एक पॉइंट मिळाला. खोड रबर. हुज रबर इज दिस? दिस इज संतोष's रबर. बरोबर. रेड टीमला अजून 1 पॉइंट. सही. चला पुन्हा ग्रीन टीम. टोक यंत्र, sharpener. हुज शार्पनर इज दिस? This is my sharpener. रंजना, मध्येच बोलायचं नाही बरं का. तुझ्या गटाचे गुण कमी होतील अशाने. बरं, परत विचारते. हुज शार्पनर इज दिस? This is Ranjana's sharpener. गुड. असाच खेळ चालू ठेवा. मी जरा 6वीच्या वर्गात जाऊन येते हं. झाला का खेळ? नाही, ग्रीन टीमला 9 पॉइंट आणि रेड टीमला 8. अजून एकच वस्तू राहिली आहे. हां, चला रेड टीम घ्या पिशवी. हे चुकलात तर हरलात बरं का. Pencil. हुज पेन्सिल इज दिस? Dilip is a pencil. चुकला. ग्रीन टीम जिंकली, 9 पॉइंट. जिंकलो. दिस इज दिलीप्स पेन्सिल. असं म्हणायचं. काय रे असं करतो? आपण जिंकलो असतो बावळट.
आम्ही जिंकलो. ग्रीन टीम जिंकलो. पाठाच्या या भागात आज ऐकलेले काही इंग्रजी शब्द आणि वाक्य तुम्हाला पुन्हा ऐकायला मिळतील. आम्ही अगदी हळू बोलू तेव्हा नीट लक्ष देऊन ऐका हं. टीचर, ही वाक्य वहीत लिहून घ्याल ना, म्हणजे पुढच्या भागात सराव करणं सोपं जाईल. Whose book is this? This is Salim's book. This is his book. Whose notebook is this? This is Ranjana's notebook. This is her notebook. रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो, आता तुमची पाळी. शाळेत किंवा घरी जिथे असाल तिथे माझ्या सूचनांप्रमाणे बोलायचं हं. लाजायचं नाही बरं का. असं बोलून बोलूनच तुमचं इंग्रजी सुधारणार आहे. सलीमचं पुस्तक हे मी इंग्रजीत कसं म्हणते त्याच्याकडे लक्ष द्या. सलीम्स बुक, सलीमचं पुस्तक. सलीम्स बुक. रंजनाज नोटबुक, रंजनाची वही. रंजनाज नोटबुक. मग अजयचं पेन हे कसं म्हणाल इंग्रजीत? तुम्ही सगळे म्हणा बघू. अजयचं पेन. अजय's पेन. गुड. आता हे कसं म्हणाल इंग्रजीत? संगीताची पेन्सिल. सगळेजण एकत्र म्हणा पाहू इंग्रजीत. संगीताची पेन्सिल. संगीताज पेन्सिल. गुड. संगीताज पेन्सिल. बरं, जर संगीताचं नाव वापरायचं नसलं तर कसं म्हणूया आपण? मराठीत म्हणू तिची पेन्सिल. इंग्रजीत हर पेन्सिल, तिची पेन्सिल. हर पेन्सिल. आणि मुलगा असला तर म्हणू हिज पेन्सिल. त्याची पेन्सिल. हिज पेन्सिल. आता घंटा वाजली की टीचर सांगतील त्या एकेका मुलीनी सर्व वर्गाला आपली पेन्सिल दाखवायची. वर्गातल्या इतर मुलांनी म्हणायचं, ही तिची पेन्सिल आहे. धिस इज हर पेन्सिल. वर्गात जर मुली नसल्या तरीही तुम्ही ऐका आणि मी सांगीन तसं बोला. चला, घंटा वाजताच एका मुलीनी पेन्सिल घेऊन उभं राहायचंय. तयार? माझ्यानंतर तुम्ही सगळे म्हणा. धिस इज हर पेन्सिल. आता दुसरी मुलगी पेन्सिल घेऊन उभं राहील. इतर मुलांनी इंग्रजीत म्हणायचे, ही तिची पेन्सिल आहे. आता घंटा वाजली की टीचर सांगतील त्या एकेका मुलांनी सर्व वर्गाला आपली पेन्सिल दाखवायचे. वर्गातल्या इतर मुलांनी म्हणायचं, ही त्याची पेन्सिल आहे. धिस इज हिज पेन्सिल. वर्गात जर मुलगे नसले तरीही तुम्ही ऐका आणि मी सांगीन तसं बोला. चला, घंटा वाजताच एका मुलानी पेन्सिल घेऊन उभं राहायचंय. तयार? माझ्यानंतर तुम्ही सगळे म्हणा. धिस इज हिज पेन्सिल.
आता दुसरा मुलगा पेन्सिल घेऊन उभा राहील. इतर मुलांनी इंग्रजीत म्हणायचे, ही त्याची पेन्सिल आहे. आता दुसरं कोणतरी. गुड. आता बघा माझ्याजवळ आशाचं पेन आहे. त्याच्याबद्दल हा एक प्रश्न ऐका. हुज पेन इज धिस? हुज म्हणजे कोणाचं. हे कोणाचं पेन आहे? हुज पेन इज धिस? हे कोणाचं पेन आहे? माझ्या मागे फक्त प्रश्न म्हणा. हुज पेन इज धिस? आता असं उत्तर द्यायचंय, धिस इज आशाज पेन. हे आशाचं पेन आहे. माझ्या मागे सर्वजण म्हणा, धिस इज आशाज पेन. आशाचं नाव न वापरता उत्तर देता येईल तुम्हाला. धिस इज हर पेन. हे तिचं पेन आहे. माझ्या मागे सर्वजण म्हणा, धिस इज हर पेन. माझ्याजवळ सलीमचं पेन आहे. त्याच्याबद्दल हा प्रश्न ऐका. हुज पेन इज धिस? हे कोणाचं पेन आहे? मी प्रश्न विचारते, तुम्ही सगळे एकत्र उत्तर द्या. हुज पेन इज धिस? धिस इज सलीम्स पेन. उत्तर बरोबर दिलं का? सलीमचं नाव न वापरता इंग्रजीत कसं म्हणाल की हे त्याचं पेन आहे? धिस इज हिज पेन. धिस इज हिज पेन. गुड. पाठानंतर पुढची 15 मिनिटं टीचर आज शिकलेल्या इंग्रजी प्रश्नोत्तराचा सराव घेतीलच. आता एक नवीन गाणं ऐकायला आवडेल का तुम्हाला? पुढच्या एका पाठात ते तुम्हाला शिकवलं जाईलच. गाणं नीट ऐका आणि कशाबद्दल आहे ते ओळखा पाहू. I hear thunder, I hear thunder. So do you, so do you. Pitter patter raindrops, pitter patter raindrops. I'm wet through, I'm wet through. आता पाठानंतर पुढची 15 मिनिटं टीचर आपण मगाशी केला तसा सराव घेतील. हुज बुक इज धिस असे प्रश्न आणि धिस इज सलीम्स बुक किंवा धिस इज हिज बुक किंवा धिस इज रंजनाज बुक किंवा धिस इज हर बुक अशी उत्तरं यांचा सराव करा. आता आपण भेटूया पुढच्या पाठाच्या वेळी. नक्की ऐका हं. I learn English, I learn English. So do शिक्षक बंधू you. भगिनींनो, या कार्यक्रमाविषयीचे तुमचे अभिप्राय, सूचना, तुमच्या वर्गाचा अनुभव किंवा इंग्रजी विषय शिकवण्याबद्दलच्या तुमच्या शंका आम्हाला नक्की कळवा. यासाठी दर बुधवारी दुपारी 2:30 ते 3:30 या वेळात आम्हाला नक्की फोन करा. आमचा फोन नंबर लिहून घ्या. 9822718884. नंबर पुन्हा एकदा ऐका. 9822718884. तुमच्या प्रतिक्रिया आणि तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दर महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमात